Good afternoon to all. In last lecture, we discussed about the line plan and line plan with wall thickness. In this lecture, we are going to discuss about the elevation and section of the drawing. Okay. First, जे युनिट सेटिंग असतं आपली ते युनिट सेटिंग तुम्ही करून घ्यायची. यामध्ये तुम्ही बघू शकता की आपला जो मेनू बार असतो तो आपल्याला इथे शो होत नाहीये. सो आपण सर्वात फर्स्ट शो मेनू बार यावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की आपला जो मेनू बार आहे तो इथे शो होत आहे. आणि फॉर्मॅट मध्ये जाऊन जे आपले युनिट सेटिंग्स आहेत ते युनिट सेटिंग ऑलरेडी ड्रॉइंग स्टार्ट करण्याआधी करून घ्यायच्या. अँड देन डायमेन्शन स्टाईल सुद्धा तुम्ही सेट करून घ्यायच्या. ओके. जेव्हा आपल्याला एलिव्हेशन सेक्शन आपल्याला काढायचं असतं त्यावेळी आपण प्रोजेक्शन घेण्याकरता ड्रॉ मध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज करतोय. तर तुम्ही इथे बघू शकता की ड्रॉ मध्ये तुम्हाला लाईन अँड देन रे देन कन्स्ट्रक्शन लाईन 3 कमांड दिसतंय. तर त्यामधील लाईन कमांड कशी यूज करायची ते तुम्हाला ऑलरेडी माहितच आहे. देन रे कमांड कशी असतं की ज्या पॉइंट वरनं आपण ती स्टार्ट करतो त्या पॉइंट वरनं ती समोर इन्फायनाइट होत जातं. ड्रॉइंग स्टार्ट करण्याआधी ऑर्थो ऑन आहे का ते चेक करून घ्यायचंय. आणि जर बाकी काही सेटिंग्स ज्या असतात आपल्या त्या जर म्हणजे करायच्या असतील त्या सुद्धा करायच्या. इथे तुम्ही बघू शकता की ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग मी इथे करते. तर यामध्ये असणारे सर्व पॉइंट्स तुम्ही क्लिक करून घ्यायचे. तुम्ही नोटबुक वगैरे घ्या सोबत. जर काही मी डिस्टन्स सांगते वगैरे ते लिहून घ्या. यामध्ये रे मध्ये तुम्हाला जस्ट आता मी ड्रॉ करून दाखवलंय की ज्या पॉइंट वरनं रे आपण स्टार्ट करतोय त्या पॉइंट वरनं तर समोर ती लाईन इन्फायनाइटी जाते. बट कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये कोणत्याही पॉइंट वरनं लाईन स्टार्ट केली तरी ती पूर्ण टोटली इन्फायनाइट असतं. म्हणून आपण प्रोजेक्शन घेण्याकरिता कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज इथे करणार आहेत. ओके. आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला इथे ऑलरेडी आपण लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस हा व्हाईट लाईनने ड्रॉ केलेला आहे. कन्फ्युजन नको व्हायला त्यासाठी प्रॉपर्टीज मध्ये जाऊन बाय लेयर्स मध्ये इथे तुम्ही कलर चेंज सुद्धा करून घेऊ शकता की जे आपण प्रोजेक्शन घेणार आहे त्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. आणि एलिव्हेशन ड्रॉ करताना आपल्याला आपल्या ज्या बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा फ्रंट व्ह्यू आपल्याला काय दिसतोय ते आपल्याला एलिव्हेशन मध्ये शो करायचं असतं. ओके. सपोज आपल्याला आता इथे या बिल्डिंगचा एलिव्हेशन ड्रॉ करायचं असेल तर तुम्ही इथनं बघू शकता की या साइट वरनं इथे तुम्ही बघू शकता की माऊसचा कर्सर तुम्हाला दिसतंय. प्लॅनच्या स्टार्टिंगला तुम्हाला इथे माऊसचा कर्सर शो होत आहे. त्यावर
फर्स्ट इथनं स्टार्ट केल्यावर तुम्हाला इथे जी विंडोज दिसते, या विंडोजचा जो सज्जा असतो, फर्स्ट तुम्हाला तो सज्जा दिसणार. अँड देन इथे स्टेअर्स तुम्हाला शो होणार. नेक्स्ट इथे व्हरांडा असल्यामुळे इथली जी विंडोज आहे ती सुद्धा तुम्हाला इथे शो होणार. अँड देन नेक्स्ट इथे ज्या वॉल्स आहेत इथे ते तुम्हाला नेक्स्ट वॉल्स इथे शो होणार. अँड देन विंडोज तुम्हाला इथे शो होत आहे, ते विंडोज तुम्हाला इथे एलिव्हेशन मध्ये दिसणार. अँड ऍट द लास्ट इथे पुन्हा एक वॉल आपल्याला शो होत आहे, ती वॉल इथे दिसणार. अँड देन या विंडोजचा सज्जा इथे आपल्याला एलिव्हेशन मध्ये शो होणार. एलिव्हेशन ड्रॉ करताना आपली जे काही बिल्डिंग असतं ते आपल्याला फ्रंट साइडला कसं दिसतं हे आपण एलिव्हेशन मध्ये ड्रॉ करत असतो. सो इथे आपण फर्स्ट प्रॉपर्टीज मध्ये जाऊन बाय लेअर मध्ये जो आपल्याला कलर हवाय तो आपण कलर इथे चेंज करून घ्यायचा. अँड देन ड्रॉ मध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन लाईन घ्यायचं. आणि एलिव्हेशन घेताना ज्या आउटर बाउंड्रीज आहेत त्या लाईन्सचेच फक्त आपल्याला इथे प्रोजेक्शन वरती घ्यायचे असतात. काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. फर्स्ट आउटर ज्या वॉल्स येतात त्या आउटर वॉल्सचे प्रोजेक्शन आपण फर्स्ट घेऊन घ्यायचे. अँड देन इनर वॉलचे प्रोजेक्शन आपण नेक्स्ट इथे घ्यायचे. ओके. अँड देन पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन्स काढण्यासाठी मी पुन्हा इथे कलर चेंज करून घेते की ज्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होणार नाही की कोणती लाईन काय आहे म्हणून. देन ड्रॉ मध्ये लाईन कमांड घ्यायचे आणि ज्या आउटर वॉल्स आपण इथे ड्रॉ केलेले आहेत त्या आउटर वॉल्सच्या तिथे आपण ते जॉईन करून द्यायचंय. ड्रॉ मध्ये जाऊन लाईन कमांड घ्यायचे आणि आउटर्स वॉलचे जे प्रोजेक्शन आपण घेतलेले होते ते प्रोजेक्शन लाईन्स तिथे जॉईन करून द्यायचे आहेत. ओके. देन यानंतर इथे आपल्याला फर्स्ट प्लिंथ लेवल शो करायची असतं. अँड प्लिंथ लेवल शो केल्यानंतर नेक्स्ट तिथे फ्लोर टू फ्लोर डिस्टन्स आपल्याला शो करायचं असतं. ऑलरेडी तुम्हाला माहितच असेल की जेव्हा आपलं घर आपल्याला फ्रंट एलिव्हेशन वरून आपण तेव्हा बघतोय तर फर्स्ट तुम्हाला प्लिंथ लेवल तुम्हाला दिसतं. अँड देन फ्लोर टू फ्लोर हाईट मीन्स स्लॅब पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला नेक्स्ट शो होतं. अँड देन त्यानंतर स्लॅब थिकनेस आपल्याला शो होते. अँड स्लॅब थिकनेस नंतर पॅरापेट वॉल आपल्याला शो होते. तेच आपल्याला इथे एलिव्हेशन मध्ये आपल्याला शो करायचं आहे. आवाज करू नका, इकडे लक्ष द्या. ओके. फर्स्ट ही आपण प्लिंथ लेवलची स्टार्टिंग इथे आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. नेक्स्ट आपल्याला इथे एलिव्हेशन वरती प्रोसीड करायचंय. सो आपण इथे प्लिंथ लेवल फर्स्ट देणार. त्यासाठी तुम्हाला प्लिंथ लेवल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला मॉडिफाय मध्ये जाऊन ऑफसेट नावाच्या कमांडचा यूज करायचा असतो. ऑफसेट नावाची कमांड यूज करताना दे आर आस्किंग फॉर द स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. ऑफसेट डिस्टन्स स्पेसिफाय करण्यासाठी
तुम्हाला जे प्लिंथ लेवलचं डिस्टन्स तुम्हाला जे शो करायचं असतं त्या प्लिंथ लेवलचं ऑफसेट डिस्टन्स तुम्हाला इथे पुटअप करायचं असतं. सो वी आर टेकन 0.75 और 0.6. 0.6 जनरली आपण इथे प्लिंथ लेवल डिस्टन्स ठेवतोय. .6 आपण इथे प्लिंथ लेवल डिस्टन्स ठेवतोय. आणि जेव्हा आपण मॉडिफाय मधली कमांड आपण इथे यूज करतोय तेव्हा आपल्याला मॉडिफाय मधली कमांड यूज करताना एंटर प्रेस करावं लागतं. जोपर्यंत आपण एंटर इथे प्रेस करणार नाही तोपर्यंत आपल्याला नेक्स्ट मेसेज इथे शो होत नाही. सो स्पेसिफाय ऑफसेट डिस्टन्स केल्यानंतर इथे नेक्स्ट एंटर प्रेस करायचं. नेक्स्ट तुम्हाला मेसेज शो होतोय सिलेक्ट द ऑब्जेक्ट टू ऑफसेट. मीन्स ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला इथे ऑफसेट करायचं आहे त्या ऑब्जेक्टला आपल्याला इथे फर्स्ट सिलेक्ट करायचं असतं. ओके, इथे ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर देन अगेन प्रेस एंटर. पुन्हा रिवाइज करते. मॉडिफाय मध्ये जायचं, ऑफसेट कमांड घ्यायची, देन दे आर आस्किंग फॉर द स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो offset distance is our 0.6 plinth level. Yes, any doubt? And then press enter. Then select the object and simply click upper side. Okay, and then press escape. Now plinth distance is ready, and then take floor to floor distance. For that again we use the offset command. In modify there is a offset command. Then again they are asking for the specify the offset distance. Our floor to floor distance is 3 meters, so we taken here the offset distance 3 meters, 3, and then press enter. Then again they are asking for select the object to offset. So select the object and simply click outside. Okay, and again then press escape or enter to come back of the offset command. Okay, and again we want to give a slab thickness, so again use the offset command. We already taken the offset command, so simply click enter button. जेव्हा आपण ऑफसेट कमांड ऑलरेडी यूज केलेली असतं तेव्हा सिम्पली तुम्ही एंटर प्रेस जरी केलं तरी पुन्हा ऑफसेट कमांड येतं. सो डायरेक्टली तुम्ही एंटर प्रेस करून सुद्धा आधी यूज केलेली कमांड यूज करू शकता. देन अगेन दे आर आस्किंग फॉर स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो here our offset distance is slab thickness. Slab thickness is according to our design slab thickness we can take here. So I have taken here the 0.15 and then press enter. Then select the object and simply click outside. Okay, इथपर्यंत काही डाऊट आहे? Okay, shall we proceed? Okay, इथपर्यंत आपण प्लिंथ इथे प्लिंथ डिस्टन्स शो केलाय, and then फ्लोर टू फ्लोर डिस्टन्स and then स्लॅब थिकनेस इथे शो केलेली आहे. नेक्स्ट इथे आपण पॅरापेट वॉल, तुम्ही डिस्टन्स मी किती घेताय कुठे ते तेवढं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. देन नेक्स्ट इथे आपल्याला पॅरापेट वॉल शो करायचे असतं. पॅरापेट वॉल आपल्याला इथे नेक्स्ट शो करायचे असतो ते आपण 0.8 to 1 मीटर पर्यंत इथे पॅरापेट वॉल शो करत असतो. सो मी ड्रॉ मध्ये जाऊन लाईन कमांड, तर हे जे स्लॅब थिकनेस
स्लॅब थिकनेस मी शो केलेली आहे. या लाईन वरनं इकडे मी 0.8 डिस्टन्स पर्यंत लाईन ड्रॉ करून घेते. ओके, देन प्रेस एस्केप अगेन, देन प्रेस एंटर. Select the point and give the line distance is 0.8 and then press enter. Okay, then press escape. जेव्हा आपल्याला कमांडच्या बाहेर यायचं असतं तेव्हा तुम्हाला escape किंवा एंटर प्रेस करायचं असतं. ओके, नेक्स्ट मला इथे आर्क ड्रॉ करायचे, सो मी ड्रॉ मध्ये जाऊन तुम्हाला इथे बघू शकता की आर्क नावाची कमांड दिसते, त्यामध्ये 3 पॉइंट आर्क मी इथे फर्स्ट सिलेक्ट करणार. सो 3 पॉइंट आर्क मध्ये मला 3 पॉइंट लागतील. सो त्यासाठी मी फर्स्ट पॉइंट इथे सिलेक्ट करते, देन सेकंड मिडल ला अँड देन लास्ट एंड पॉइंटला. ओके, देन तुम्हाला जर आर्कला ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही आर्कला सिलेक्ट करून माऊसने ड्रॅग सुद्धा करू शकता. ओके, नेक्स्ट आपल्याला इथे विंडोज अँड डोअर आपल्याला शो करायचं असतं. आपण फ्लोर टू फ्लोर डिस्टन्स जे असतं ते 3 मीटर इथे दिलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला डोअर अँड विंडोज आपल्याला शो करायचे असतात तर डोअर हे आपण 2.1 हाईट पर्यंत इथे शो करत असतो अँड विंडोज क्लोज एंड सुद्धा आपण 2.1 डिस्टन्स वर देतो. ही प्लिंथ लेवल पासनं, not from a ground level. So again we are taken here the offset command. In modify there is a offset command. Then they are asking for the specify the offset distance. So we are taken here the 2.1 and then press enter. Select the object and simply click outside. Okay. आणि प्लिंथ लेवल पासनं तर 0.9 डिस्टन्स वर आपली विंडोजची पोझिशन स्टार्ट होते. सो आपण प्लिंथ लेवल वरनं 0.9 चा ऑफसेट इथे देणार. मॉडिफाय मध्ये जाऊन ऑफसेट नावाची कमांड आपल्याला यूज करायची असतं अँड देन they are asking for the specify offset distance. So we are taken here the 0.9 and then press enter. जर काही डाऊट असतील तर विचारत चला. जर काही डाऊट असतील तर विचारत चला.
ओम शिंदे व्हिडिओ पॉज करा तुमचा. ओके. देन नेक्स्ट आपल्याला इथे जे इथे विंडो शो होत आहे मीन्स बेडरूमची जी इथे विंडोज इथे दिसत आहे ती व्हरांड्यामधनं आपल्याला इथे शो होणार. सो या विंडोजचे आणि लिव्हिंग रूम इथे जी विंडोज आपल्याला शो होत आहे या विंडोजचे प्रोजेक्शन आपल्याला वरती घ्यावे लागतील. सो अगेन in draw there is a construction line. Then बेडरूमच्या इथले जे विंडोज आहेत त्या विंडोजचे प्रोजेक्शन वरती घ्यायचे. ओके. प्रोजेक्शन घेताना फर्स्ट चेक करून घ्यायचं की ऑर्थो ऑफ आहे की ऑन. जर ऑर्थो ऑफ असेल तर लाईन स्ट्रेट येणार नाही. ओके. नेक्स्ट इथे आपल्याला विंडोज ड्रॉ करून घ्यायचे असतात. सो डायरेक्टली रेक्टेंगल कमांड घ्यायची आणि इथे एंड टू एंड पॉइंटला इथे जॉईन करून घ्यायचं. देन फर्स्ट रेक्टेंगल ड्रॉ करून घ्यायचं तिथे एंड टू एंड पॉइंट वर. अँड देन आपल्याला तिथे ऑफसेट इनर साइडला ऑफसेट आपल्याला शो करायचं असतं. देन मॉडिफाय मध्ये जाऊन अगेन ऑफसेट कमांड घ्यायची. देन अगेन दे आर आस्किंग फॉर द स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो विंडोज साठी आपण ऑफसेट देताना 0.05 चा ऑफसेट आपण इथे देणार. अँड देन प्रेस एंटर. सिलेक्ट द ऑब्जेक्ट अँड सिम्पली क्लिक ऑन इनर साइड. ओके. देन नेक्स्ट लाईन कमांड घ्यायची आणि जे विंडोज आपण इथे ड्रॉ केलेली आहे त्या विंडोजच्या इथे आपण मिड पॉइंट जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे. ओके. अँड देन अगेन जे मिड पॉइंट आहेत त्यातला सुद्धा ऑफसेट आपल्याला इथे द्यायचं असतं. सो अगेन इन मॉडिफाय देर इज अ ऑफसेट कमांड. So offset distance is 0.025 and then press enter. Select the object and click on both sides. आणि त्यामध्ये जे आपण मिडल लाईन इथे जॉईन करून घेतलेली होती त्या लाईन्सला आपण इथे सिलेक्ट करायचं आणि डिलीट करायचं. इथे आपण ऑलरेडी विंडोज ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला इथे या साइडला सुद्धा आपल्याला विंडोज ड्रॉ करायचे आहे. ते पुन्हा ड्रॉ न करता मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांड यूज करून तुम्ही डायरेक्टली ऑब्जेक्ट सिलेक्ट करून इथे पेस्ट करू शकता. ओके. Then press enter, select the object and click on another side.
कोणाला काही डाऊट असतील तर विचारा. Don't put up your attendance in chat box. लेक्चर संपलेलं नाहीये आपलं. अटेंडन्स पुटअप करू नका आताच. इथे काही स्टुडंट ऑफलाईन सुद्धा अटेंड करतात. तुम्हाला जर ऑफलाईन अटेंड करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. अँड अगेन देन नेक्स्ट आपल्याला इथे ट्रिम नावाची कमांड आपल्याला यूज करायची असतं. जे आपण प्रोजेक्शन घेतलेले आहेत त्या लाईन्स आपल्याला डिलीट करायच्या असतात. सो आपण ट्रिम नावाची कमांड इथे यूज करतोय. देन मॉडिफाय मध्ये जाऊन ट्रिम नावाची कमांड घ्यायची. देन स्क्रीनवर आपल्याला नेक्स्ट मेसेज शो होतोय, सिलेक्ट द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं अँड देन प्रेस एंटर. एंटर प्रेस केलं की देन ज्या लाईन्स आपल्याला नको आहेत ते लाईन्स तुम्ही इथे डिलीट करायच्या. इथे झूम करून तुम्ही त्या लाईन्स ज्या नको असतील त्या लाईन्स इथे डिलीट करून घ्यायच्यात. ज्या आपण प्रोजेक्शन घेण्यासाठी लाईन्स यूज केलेल्या होत्या त्या लाईन्स एलिव्हेशन ड्रॉ झाल्यानंतर नेक्स्ट आपण इथे डिलीट करून टाकायच्या. मीन्स ट्रिम कमांड यूज करून त्या सर्व लाईन्स इथे आपण ट्रिम करून घ्यायच्या. अँड देन तुम्ही इथे बघू शकता की स्लॅब मध्ये ज्या इथे आपल्याला लाईन्स शो होत आहे त्या लाईन्स इथे डायरेक्टली त्या लाईन्स इथे डिलीट होणार नाही ट्रिम नावाची कमांड यूज करून. ज्या लाईन्स ऑलरेडी इथे परपेंडिक्युलर आपल्याला शो होतात त्याच लाईन्स इथे आपल्याला डिलीट करता येतात ट्रिम नावाची कमांड यूज करून. आणि ज्या लाईन्स ट्रिम नावाच्या कमांडनी डिलीट होत नाही त्या लाईन्सला आपण डायरेक्टली सिलेक्ट करून डायरेक्टली डिलीट इथे आपण करू शकतोय. तेजस्विनी मोरे नको. व्हिडिओ ऑन करू नका. ओके, रेकॉर्डिंग मध्ये दिसतंय तुम्ही ते व्हिडिओ ऑन करताय ते. चुकून सुद्धा व्हिडिओ ऑन करू नका. ओके. ओके. देन ज्या लाईन्स ट्रिम नावाच्या कमांडने डिलीट होत नाहीत त्या लाईन्स डायरेक्टली इथे सिलेक्ट करून डायरेक्टली इथे डिलीट बटन प्रेस करू शकतो आपण.
जेव्हा आपल्याला कमांड यूज करायचे असतात तेव्हा तुम्ही डायरेक्टली इथे ड्रॉ, मॉडिफाय इथनं पण तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता, किंवा इथे होम स्क्रीनवर तुम्हाला इथे शॉर्टकट ॲरो इथे दाखवलेले आहेत, ते पण डायरेक्टली तुम्ही इथे घेऊन ड्रॉ करू शकतात, किंवा इथे टाईप अ कमांड म्हणून तुम्हाला बार शो होत आहे, त्यावर सुद्धा तुम्ही टाईप करून सुद्धा कमांड घेऊ शकता. जर तुम्हाला शॉर्टकट माहिती असतील तर तुम्ही डायरेक्टली शॉर्टकट सुद्धा करू शकता. जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस होत जातं तेव्हा ऑलरेडी आपल्याला शॉर्टकट्स माहिती होतात. देन तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला इथे ओके. देन नेक्स्ट आपल्याला इथे या विंडोचा जो सज्ज आहे, नेक्स्ट आपल्याला इथे ओके. देन नेक्स्ट आपल्याला इथे ज्या ठिकाणी आपली विंडोज एंड होतंय यामध्ये ते मोबाईल तुम्ही सायलेंट करून ठेवा, रिपीट मलाच आवाज येतोय तो. देन नेक्स्ट तुम्हाला इथे सर्च ड्रॉ करायचा असतो. ज्या ठिकाणी आपली विंडोज जे आहे ती एंड होते त्या ठिकाणी तुम्ही इथे सर्च ड्रॉ करू शकता. तुम्हाला प्रोजेक्शन दाखवते. हे तुम्ही बघू शकता की आपण हे प्रोजेक्शन घेतलेले होते ऑलरेडी. तर इथे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपली विंडोज एंड होतंय, तर या ठिकाणावर आपल्याला इथे सज्जा शो करावा लागतील. सो सज्जा ड्रॉ करायला मी इथे अगेन लाईन कमांड घेते. किंवा तुम्ही इथे डायरेक्टली दुसऱ्या साइडला सुद्धा इथे सज्जा ड्रॉ करून घेऊन इथे मूव्ह सुद्धा करू शकता.
ओके, मी ते साईडला तुम्हाला सज्जा ड्रॉ करून दाखवते. फर्स्ट इथे 0.1 डिस्टन्स आपण एक लाईन घेणार अँड देन हॉरिझॉन्टल लाईन 0.45 डिस्टन्स घेणार अँड देन प्रेस एंटर अँड देन 0.075 डिस्टन्सची इथे व्हर्टिकल लाईन देणार, देन प्रेस एंटर आणि इथे ऑर्थो ऑफ करून या ठिकाणी ही इन्क्लाइंड लाईन इथे मी जॉईन करणार. ओके, जे मी तुम्हाला डिस्टन्स सांगते ते डिस्टन्स तुम्ही लिहून घ्या. ओके, सज्जासाठी ही जी व्हर्टिकल लाईन आहे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की ज्या लाईनला मी सिलेक्ट केलेलं आहे ती व्हर्टिकल लाईन 0.1 ची मी इथे घेतलेली आहे अँड देन जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ही लाईन 0.45 ची घेतलेली आहे अँड देन जी ही पुन्हा व्हर्टिकल लाईन आहे ही लाईन 0.075 ची घेतलेली आहे अँड देन लाईन कमांड घेऊन डायरेक्टली या लाईनला इथे जॉईन केलेलं आहे. देन तुम्ही मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांड घेऊन तुम्ही याला डायरेक्टली सिलेक्ट करून इथे कॉपी सुद्धा करू शकता. ओके, देन नेक्स्ट आपल्याला या साईडला सुद्धा इथे सज्जा शो करायचं आहे. त्यासाठी आपण मॉडिफाय मध्ये जाऊन मिरर नावाची कमांड इथे घेणार. देन ज्या ऑब्जेक्टला आपल्याला मिरर करायचं आहे तो ऑब्जेक्ट आपण इथे फर्स्ट सिलेक्ट करणार अँड देन प्रेस एंटर. पुन्हा सांगते, मॉडिफाय मध्ये जाऊन मिरर नावाची कमांड घ्यायची. ज्या ऑब्जेक्टला आपल्याला मिरर करायचं आहे त्या ऑब्जेक्टला इथे फर्स्ट सिलेक्ट करायचं, देन प्रेस एंटर आणि इथे मिडल पॉइंट सिलेक्ट करून तुम्ही इथे डायरेक्टली याला मिरर सुद्धा करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता की आपला डिस्टन्स मध्ये इथे गॅप आलेली आहे. सो मॉडिफाय मध्ये जाऊन मूव नावाची कमांड घेऊन सुद्धा त्याला डायरेक्टली तुम्ही या पॉइंटवर ड्रॅग सुद्धा करू शकता. ओके, देन जे आपण प्लिंथ डिस्टन्स जे आहे हे 0.6 आपण घेतलेलं होतं. सो आपण इथे 0.6 न घेता 0.75 इथे आपण घेतोय. देन अगेन त्यासाठी आपण मॉडिफाय मध्ये जाऊन ऑफसेट नावाची कमांड यूज करणार. देन स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो ऑफसेट डिस्टन्स आपण इथे 0.75 देणार. देन प्रेस एंटर, select the object and simply click outside. Then again मॉडिफाय मध्ये जाऊन ट्रिम नावाची कमांड आपण इथे घेणार. ऑब्जेक्टला टोटली सिलेक्ट करणार अँड देन प्रेस एंटर अँड नको असलेल्या लाईन्स ज्या आपण प्रोजेक्शन साठी यूज केलेल्या होत्या त्या लाईन्स आपण इथे डिलीट करणार. काही डाऊट आहे का तुम्हाला? इथपर्यंत समजत आहे का? इथे असणाऱ्यापैकी काही डाऊट असेल तर विचारून घ्या. ज्या लाईन्स आपण इथे प्रोजेक्शन साठी घेतलेल्या होत्या
त्या लाईन्स आपण इथे फर्स्ट डिलीट करून टाकायच्यात. ओके, देन तुम्ही इथे बघू शकता की मी इथे माऊसचा कर्सर इथे नेला तरी इथे डज नॉट इंटरसेक्ट विथ द कटिंग एज. मीन्स जी आपली कटिंग एज आहे त्याला त्या इंटरसेक्ट नाहीये, सो या लाईन्स इथे आपल्या डिलीट होणार नाही. सो याला डायरेक्टली आपण ज्या लाईन्स ट्रिम नावाच्या कमांडने डिलीट होत नाहीत त्या लाईन्स आपण डायरेक्टली इथे सिलेक्ट करून डिलीट करू शकता. ट्रिम साठी आपण इथे TR शॉर्टकट यूज करतोय आणि ऑफसेट कमांड घेण्यासाठी आपण O एंटर करतोय. आणि ज्या लाईन्स ट्रिम नावाच्या कमांडनी डिलीट होत नाहीत त्या लाईन्स आपण इथे डायरेक्टली सिलेक्ट करून डिलीट करतोय. ओके, देन नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता की एलिव्हेशन मध्ये आपल्याला इथे फर्स्ट या विंडोजचा सज्जा शो होणार होता अँड देन इथे स्टेप्स आपल्याला इथे शो होणार. सो आपण इथे प्लिंथ मध्ये इथे स्टेप्स शो करणार. अगेन स्टेप्स शो करण्यासाठी इथे आपण ऑफसेट नावाची कमांड यूज करणार. सो ऑफसेट साठी शॉर्टकट O एंटर इथे प्रेस करणार. देन अगेन they are asking for the specify the offset distance. And then पुन्हा सांगते, मॉडिफाय मध्ये जाऊन ऑफसेट नावाची कमांड घ्यायची and then they are asking for the specify the offset distance. So इथे आपल्याला स्टेप शो करायचे, त्यासाठी आपण 0.25 डिस्टन्स इथे देणार and then press enter. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं. नेक्स्ट तुम्ही स्क्रीनवर मेसेज इथे बघू शकता की स्पेसिफाय द पॉइंट ऑन द साइड टू ऑफसेट. त्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन शो होत आहे, एक्झिट, मल्टिपल अँड अंडो. देन त्यामध्ये आपण इथे मल्टिपल सिलेक्ट करणार आणि इथे डायरेक्टली सिम्पली तुम्ही क्लिक जरी करत राहिले तरी तुमच्या इथे स्टेप्स इथे तुम्हाला शो होतील. काही डाऊट आहे का? मग गोष्टी का करताय? आणि नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता की प्रोजेक्शन घेताना जी आपण ही वॉल्स प्रोजेक्शन मध्ये आपल्याला आपण शो केलेली आहे त्याला आपण पॅरापेट वॉल मध्ये सुद्धा दाखवलेला आहे, त्याला ट्रिम केलेलं नाही. सो तुम्ही याला डायरेक्टली लाईनला सिलेक्ट करून माऊसने इथे ड्रॅग करून घेऊ शकता. ओके, अँड देन आपल्याला स्टेप्स फक्त या साईडला इथे शो करायचे आहेत आणि या साईडला इथे स्टेप्स शो नाही करायच्या. सो देन ट्रिम कमांड आपल्याला यूज करायची आहे. सो ट्रिम कमांड साठी TR एंटर आपण प्रेस करणार. देन अगेन सेम प्रोसिजर, सिलेक्ट द ऑब्जेक्ट अँड सिलेक्ट द लाईन टू ट्रिम. ओके, इथपर्यंत काय डाऊट? इथे एलिव्हेशन तुम्ही शो करताना इथे
ज्या प्रकारची डिझाईन तुम्हाला इथे शो करायची असेल त्या प्रकारची डिझाईन तुम्ही इथे शो करू शकता. सपोज मी इथे रेक्टेंगल घेते अँड अगेन रेक्टेंगल, असे तुम्ही इथे रेक्टेंगल्स किंवा रेल्स सुद्धा तुम्ही इथे शो करू शकता. त्यासाठी तुम्हाला हे जे रेक्टेंगल्स आपण इथे शो केलेले हे प्रॉपर डिस्टन्स अँड प्रॉपर डिस्टन्स वर ते रेक्टेंगल यायला हवेत. सो त्यासाठी आपल्याकडे मॉडिफाय मध्ये ऍरे नावाची कमांड आपल्याकडे आहे. तर ऍरे नावाच्या कमांड मध्ये तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला 3 कमांड दिसत आहे. फर्स्ट वन इज रेक्टेंगुलर ऍरे, सेकंड वन इज पाथ ऍरे अँड थर्ड वन इज पोलर ऍरे. सो वन बाय वन आपण त्या कमांड बघूया. फर्स्ट मी इथे एक रेक्टेंगल ड्रॉ करून घेतलाय. देन मॉडिफाय मध्ये जाऊन ऍरे कमांड, त्यामध्ये रेक्टेंगुलर ऍरे कमांड घेतल्यानंतर देन दे आर आस्किंग फॉर द सिलेक्ट द ऑब्जेक्ट. मीन्स ज्या ऑब्जेक्टला आपल्याला ऍरे कमांड द्यायची आहे त्या ऑब्जेक्टला आपण इथे सिलेक्ट करणार अँड देन प्रेस एंटर. मॉडिफाय मधली कमांड असल्यामुळे जोपर्यंत आपण इथे एंटर प्रेस करणार नाही तोपर्यंत आपल्याला इथे नेक्स्ट मेसेज शो होणार नाही. तर तुम्ही स्क्रीनवर इथे बघू शकता की सिलेक्ट ग्रिप टू एडिट ऍरे. तर त्यामध्ये तुम्हाला असोसिएट, बेस पॉइंट, काउंट, स्पेसिंग, कॉलम, रोज अँड लेवल, त्यामध्ये तुम्ही जे सिलेक्ट कराल त्यानुसार तुम्ही इथे कॉलम्स मीन्स रेक्टेंगल ड्रॉ करू शकता. यामध्ये तुम्ही बेस पॉइंट घेऊन सुद्धा ड्रॉ करू शकता किंवा नंबर ऑफ रेक्टेंगल्स तुम्हाला जेवढे पाहिजे आहेत मीन्स काउंट देऊन सुद्धा तुम्ही इथे रेक्टेंगल ड्रॉ करून घेऊ शकता. अगेन देन स्पेसिंग, 2 रेक्टेंगल मधली स्पेसिंग तुम्हाला किती हवी आहे ते सुद्धा तुम्ही इथे स्पेसिंग नावाची कमांड घेऊन तुम्ही ड्रॉ करू शकता. अँड देन नंबर ऑफ कॉलम्स और नंबर ऑफ रोज देऊन सुद्धा तुम्ही इथे रेक्टेंगल ड्रॉ करू शकता. मी तुम्हाला इथे इथे मी कॉलम वर क्लिक करते अँड देन दे आर आस्किंग फॉर द एंटर अ नंबर ऑफ कॉलम्स. मीन्स जेवढ्या नंबरचे कॉलम आपल्याला इथे ड्रॉ करायचे आहेत ते तुम्ही इथे नंबर टाइप करून डायरेक्टली इथे एंटर करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता की ऑलरेडी आपल्याला 4 नंबर ऑफ कॉलम्स आपल्याला स्क्रीनवर विजिबल होत आहे. देन त्यानंतर मी इथे 6 प्लेस करते अँड देन प्रेस एंटर. तर तुम्ही इथे बघू शकता की 6 नंबर ऑफ कॉलम्स आपल्याला इथे शो झालेले आहेत. ओके, सेम वेनी तिथे नंबर ऑफ रोज और अदर थिंग्स टाकून सुद्धा तुम्ही इथे डायरेक्टली ड्रॉ करून घेऊ शकता. तर मॉडिफाय मध्ये ऍरे मीन्स मध्ये रेक्टेंगुलर ऍरे, सिलेक्ट द ऑब्जेक्ट अँड देन प्रेस एंटर. देन त्यामध्ये आपण आता रो घेणार. तर तुम्हाला इथे ऑलरेडी 3 नंबर ऑफ रोज विजिबल आहे. सो मी इथे नंबर ऑफ रोज 6 एंटर करते अँड देन प्रेस एंटर. तर तुम्ही इथे काउंट करू शकता की 6 नंबर ऑफ रोज तुम्हाला इथे स्क्रीनवर विजिबल आहेत. ओके, देन त्यानंतर मॉडिफाय मध्येच अगेन ऍरे, त्यामध्ये नेक्स्ट येते आपलं पाथ ऍरे. सो आपण पाथ ऍरे कसं यूज करायचं ते सांगते. पाथ ऍरे म्हटलं की तुम्हाला त्या नावावरूनच लक्षात येतं की पाथ ऍरे मीन्स एक पाथ असेल आणि अकॉर्डिंग टू पाथ आपल्याला एक ऍरे द्यायचा असतो. सो these lines indicate path and
This circle indicate a object for a path. Then take a path array command. Then they are asking for the select object. तर यामध्ये आपल्याला ज्या ऑब्जेक्टचा आपल्याला इथे अरे बनवायचा आहे त्या ऑब्जेक्टला आपण इथे सिलेक्ट करणार अँड देन प्रेस एंटर. देन एंटर प्रेस केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट मेसेज स्क्रीनवर विजिबल होते ते बघू शकता. सिलेक्ट द पाथ कर. नेक्स्ट इथे तुम्ही पाथ सिलेक्ट करणार. देन त्यामध्ये तुम्हाला सेम वे तुम्हाला इथे मेसेज शो होत आहे. असोसिएट मेथड बेस पॉइंट टेंजंट डायरेक्शन आयटम्स रोज लेवल अलाइन आयटम्स अँड थेट डायरेक्शन. तर यामध्ये मी इथे आयटम्स वर क्लिक करते अँड इथे किती नंबर्स ऑफ तुम्हाला टाकायचे आहेत ते तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. मीन्स प्लेस करून डायरेक्टली एंटर करू शकता. तर इथे काय म्हणतोय तुम्हाला स्पेसिफाय द डिस्टन्स बिटवीन आयटम अलोंग द पाथ. मीन्स दोन सर्कल मधलं डिस्टन्स तुम्हाला इथे किती शो करायचं आहे ते तुम्ही इथे एंटर करू शकता. मी इथे 2 प्लेस करता अँड देन प्रेस एंटर. मीन्स दोन सर्कल मधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स मी इथे 2 एंटर केलंय. तर इथे तुम्ही बघू शकता किती नंबर ऑफ कॉलम्स इथे आलेले आहे. तर इथे नंबर ऑफ कॉलम्स 30 इथे आपल्याला प्लेस झालेली दिसतात. ओके. देन त्यानंतर मॉडिफाय मध्ये नेक्स्ट येतं एक पोलर ॲरे. पोलर ॲरे कसं यूज करायचं. पोलर मीन्स सर्क्युलर. जर एखादी गोष्ट आपल्याला सर्क्युलर मध्ये रोटेट होणारी शो करायची असेल ऑटोकॅड मध्ये तर त्यासाठी आपण पोलर ॲरेचा यूज करतोय. तर मी इथे रेक्टँगल घेते अँड देन मॉडिफाय मध्ये पोलर ॲरे ऑब्जेक्टला सिलेक्ट करते अँड देन प्रेस एंटर. Then again they shows the second specify the center point of the array. Suppose मी या arrayचा center point इथे दिला तर तुम्ही इथे बघू शकता की इथे rectangles circle means पोलरी इथे आपल्याला ड्रॉ झालेले दिसतात. त्यामध्ये सुद्धा तुम्ही नंबर ऑफ आयटम्स इथे ऑलरेडी किती दाखवते आपल्याला 6 नंबर ऑफ आयटम्स. तर मी इथे 8 प्रेस करते तर तुम्ही आता बघू शकता की स्क्रीनवर आपल्याला नंबर ऑफ आयटम्स 8 शो होत आहे. ओके. हे समजले का तुम्हाला की काही डाऊट नाही समजला. ओके. सेम वे तुम्ही एलिव्हेशन ड्रॉ करताना इथे तुम्ही त्या कमांड्सचा यूज करून ड्रॉ करून घेऊ शकता. ओके. तर एलिव्हेशन मध्ये तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला इथे डोअर्स आपण इथे शो होत नाहीये. फक्त इथे आपला विंडोज आपल्याला शो होते. तर हा जो इथे प्लॅन ड्रॉ केलेला आहे आपण तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता की फक्त आपल्याला एलिव्हेशन मध्ये इथे सज्जा देन वॉल देन विंडोज अगेन देन वॉल अगेन देन विंडोज अँड अगेन वॉल अँड देन सज्जा. फक्त एवढ्याच गोष्टी आपल्या इथे शो होत आहे. बिकॉज आपल्या रूमचं जे लिव्हिंग रूमचं जे डोअर आहे ते आपल्याला इथे शो होत आहे. सो एलिव्हेशन मध्ये आपला डोअर इथे येणार नाही. ओके. I think everyone clear about the elevation drawing. मी तुम्हाला ते विचारत नाहीये तुम्हाला समजलं की नाही. जो बसलाय तो तर ते तर करा अटेंड नीट लेक्चर. ते गेलेत बाहेर त्यांना लेक्चर नीट करायचं नसेल. तुम्ही बसलेत ना इथे लेक्चरला मग लेक्चरवर लक्ष द्या ना.
मोबाईल ऑफ करून मोबाईल साईडला ठेवा आणि इथे लक्ष द्या लेक्चरवर. एलिव्हेशन मध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ओके. नेक्स्ट आपल्याला इथे सेक्शन ड्रॉ करायचं आहे. सेक्शन ड्रॉ करताना सुद्धा आपल्याला सेम प्रोसेसनी ड्रॉ करायचं आहे. ज्या प्रकारे आपण एलिव्हेशन ड्रॉ करताना आपण कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज करून इथे प्रोजेक्शन घेतलेले होते, सेम वेनी आपण इथे सेक्शन ड्रॉ करताना सुद्धा आपण कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज करून इथे प्रोजेक्शन घेणार. तर सेक्शन प्लॅन मध्ये नेमकं काय असतं? तुम्हाला माहिती आहे का सेक्शन प्लॅन मध्ये आपल्याला काय काय शो करायचं असतं? काही आयडिया तुम्हाला? काही आयडिया? काय शो करतो आपण सेक्शन प्लॅन मध्ये? जोराने सांगा. करेक्ट आहे तुमचा आन्सर. ते आपण सेक्शन लाईन मध्ये शो करतो. तर सेक्शन म्हणजे आपण डिसाइड केलेला असतो का की ह्या ठिकाणाहून घ्यायचं की रॅन्डमली आपण घेतो? हा, आपल्याला ज्या ठिकाणाहून आपल्याला सेक्शन हवी आहे तिथून आपण डायरेक्टली घेऊन ड्रॉ करू शकतो. ओके. देन इथे आपण नेक्स्ट सेक्शन लाईन इथे एक शो करणार. ओके. तर तुम्ही इथे बघू शकता की आपण जे एरो इथे शो केलेले आहेत हे ओके. जेव्हा आपण सेक्शन घेतो तर त्यामध्ये तुम्ही वरच्या साईडला बघू शकता की मी इथे वरच्या डायरेक्शनला इथे एरो शो केलेले आहे. ज्या डायरेक्शनला आपण इथे एरो आपले शो केलेले आहेत त्या डायरेक्शनचा आपल्याला कट झालेला सेक्शन आपल्या सेक्शन ड्रॉइंग मध्ये आपल्याला शो करायचा असतो. ओके. तर आपण जो सेक्शन इथनं पास केलेला आहे हा सेक्शन इथनं फर्स्ट आपल्याला
वॉल मधनं इथं सेक्शन आपला गेलेला आहे. सो इथे फर्स्ट आपल्याला वॉल कट झालेली दिसणार अँड देन नेक्स्ट प्रोसीड करताना आपल्याला ही मी माऊसचा कर्सर इथे रोटेट करताय, तुम्ही बघू शकाल की इथे नेक्स्ट आपल्याला इथे वॉल शो होणार. अगेन देन ही कट झालेली वॉल आपल्याला इथे शो होणार अँड देन इथे जे आपल्याला डोअर आपल्याला इथे शो होत आहे ते डोअर आपल्या सेक्शन प्लॅन मध्ये दिसणार अँड देन अगेन इथे वॉल्स शो होणार अँड देन पुन्हा कट झालेली कट झालेली वॉल्स आपल्याला इथे शो होणार आपल्या सेक्शन ड्रॉइंग मध्ये. सो सेक्शन ड्रॉइंग काढताना सुद्धा आपण ड्रॉ मध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन लाईनचाच यूज इथे करणार. आपण एलिव्हेशन ड्रॉ करताना त्यामध्ये फक्त आउटर्स वॉल्स आपण इथे शो केलेल्या होत्या. देन सेक्शन मध्ये आपल्याला आउटर अँड इनर वॉल्स दोन्ही शो करायच्या असतात. ओके. देन ऑलरेडी आपण कन्स्ट्रक्शन लाईन कमांड यूज केलेली आहे. सो अगेन ती कमांड न घेता डायरेक्टली आपण इथे एंटर प्रेस करणार. जेव्हा आपण ड्रॉ मधील कमांड्स इथे यूज करतोय त्यामध्ये ऑर्थो ऑन आहे की ऑफ आहे ते आपण फर्स्ट बघून घ्यायचं. ओके. देन अगेन बाकी लाईन्सचे प्रोजेक्शन घेताना ड्रॉ मध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन लाईन घेणार अँड देन outer wall and inner wall. चे प्रोजेक्शन आपण इथे वरच्या साईडला घेणार. जर ऑलरेडी आपण एखादी कमांड यूज केलेली असली तर पुन्हा त्याला जाऊन घ्यायची गरज नसते. डायरेक्टली एंटर प्रेस करून आपण ती कमांड अगेन यूज करू शकतो. ओके. देन त्यानंतर कलर मध्ये कन्फ्युजन न होण्यासाठी तुम्ही प्रॉपर्टीज मध्ये जाऊन लाईन्स कलर चेंज सुद्धा करू शकता. देन ड्रॉ मधील लाईन कमांड घ्यायची आणि आउटर्स लाईन्स इथे वॉल्सच्या जॉईन करून घ्यायचे. जर एखाद्या कमांडच्या बाहेर यायचं असेल तर तुम्ही इस्केप किंवा एंटर प्रेस करून कमांडच्या बाहेर सुद्धा येऊ शकतात. ओके. देन इथे सुद्धा आपल्याला प्लिंथ लेवल शो करावी लागेल. तर प्लिंथ लेवल देताना इथे आपण 0.75 ची इथे प्लिंथ लेवल आपण शो करतोय. सो त्यासाठी आपण इथे मॉडिफाय मधील ऑफसेट कमांड आपण इथे यूज करणार. देन एक ऑफसेट कमांड फॉर मॉडिफाय. Then they are asking for the specify the offset distance. So offset distance is 0.75 for and then press enter. Then they are asking for the select the offset to offset means ज्या लाईनचा आपल्याला इथे ऑफसेट द्यायचा आहे त्या लाईनला इथे आपण सिलेक्ट करणार आणि ज्या डायरेक्शनला आपल्याला शो करायचं आहे त्या डायरेक्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे अँड देन प्रेस एस्केप और एंटर. ओके. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? जर डाऊट असतील तर विचारत चला. नेक्स्ट
प्लिंथ लेवल इथे शो केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे फ्लोअर टू फ्लोअर डिस्टन्स आपल्याला इथे शो करायचं असतं. सो एलिव्हेशन मध्ये आपण फ्लोअर टू फ्लोअर डिस्टन्स 3 मीटर आपण इथे शो केलेलं आहे. सो एलिव्हेशन मध्ये सुद्धा आपण फ्लोअर टू फ्लोअर डिस्टन्स 3 मीटर शो केल्यामुळे सेक्शन मध्ये सुद्धा आपण फ्लोअर टू फ्लोअर डिस्टन्स 3 मीटर शो करणार. सो अगेन टेक अ ऑफसेट कमांड. फॉर ऑफसेट कमांड shortcut is O enter. Then again there shows the message on screen. Specify the offset distance. So specify the offset distance is 3 meter and then press enter. Again then select the object to offset and simply click on outside. Okay. Then after floor to floor distance there is a slab thickness. So again take a offset distance. Then again press O enter for offset command and slab thickness is 0.15 according to our design, and then press enter. Select the object to offset and simply click on outside. Wait for 2 minutes.
ओके देन स्लॅब थिकनेस इथे शो केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे पॅरापेट वॉल आपल्याला शो करायची असतं. सो सेम प्रोसिजर फॉर पॅरापेट वॉल ऑल्सो. .8 डिस्टन्स पर्यंत आपण इथे पुन्हा लाईन्स देणार. अगेन त्या साइडला सुद्धा आपण .8 डिस्टन्स वर लाईन्स देणार. तुम्ही दोन साइडला लाईन्स न ड्रॉ करता मॉडिफाय मधील मिरर कमांड सुद्धा तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता. डायरेक्टली त्या साइडला ती लाईन्स मिरर होणार, म्हणजे पुन्हा ड्रॉ करायचं काम नाही. ओके देन ड्रॉ मधील आर्क कमांड आपण यूज करणार. त्यामध्ये 3 पॉइंट आर्क. सो फर्स्ट पॉइंट is our outer section lines, and then select here middle point and then click on third point. Okay, then तुम्हाला जर आर्कला ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही आर्कला सिलेक्ट करून माऊसनी ड्रॅग सुद्धा करू शकता. डायरेक्शन देऊन डायरेक्टली तुम्ही इथे ड्रॅग सुद्धा करू शकता. ओके देन तुम्हाला इथे अगेन विंडोज इथे शो होणार. सो विंडोजचे प्रोजेक्शन सुद्धा आपण इथे घेणार. विंडोज शो करताना आपण प्लिंथ लेवल वरनं 0.9 डिस्टन्स वरनं इथे शो करतो. सो त्यासाठी अगेन ऑफसेट कमांड यूज करणार. ऑफसेट कमांड साठी शॉर्टकट ओ एंटर. देन दे आर आस्किंग फॉर द स्पेसिफाय द ऑफसेट डिस्टन्स. सो ऑफसेट डिस्टन्स इज 0.9 and then press enter. Select the object and click on outside and again take a offset command at a 2.1 distance from plinth level. Hello, ma'am. Yes, Ma'am, screen is not visible. ओके आता शो होत आहे का स्क्रीन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ओके ma'am. ओके. रिपीट करायचंय का काही कळालंय तुम्हाला? Ma'am, one more रिपीट time करायचं repeat असेल तर करा. सांगा मला. Repeat करा ma'am. हो ma'am, repeat Okay. करा. ओके ओके ओके. ओके फर्स्ट आपल्याला काय करायचं असतं, सेक्शन ड्रॉ करताना आउटर अँड इनर वॉल्स दोन्हीचे आपल्याला प्रोजेक्शन खालच्या साईडला घेऊन घ्यायचं असतात. अँड फर्स्ट आपण इथे हे प्रोजेक्शन घेतलेले आहेत. देन त्यानंतर फर्स्ट आपण इथे प्रोजेक्शन घेतल्यानंतर जसं आपण एलिव्हेशन ड्रॉ करताना लाईन्स इथे जॉईन करून घेतलेल्या होत्या, तर फर्स्ट एक लाईन आपण इथे जॉईन करणार आउटर टू आउटर वॉलला. अँड देन 0.75 डिस्टन्स आपण इथे प्लिंथ लेवल शो करणार. अँड प्लिंथ लेवल शो केल्यानंतर
0.9 डिस्टन्सवर मीन्स प्लिंथ लेवल पासून 0.9 डिस्टन्सवर आपले विंडोज पोझिशन विंडोज लेवल स्टार्ट होतं. सो 0.9 डिस्टन्सवर आपण इथे विंडोज स्टार्ट घेणार करायला. ओके. अँड 2.1 डिस्टन्स पर्यंत डोअर पोझिशन मीन्स डोअर हाईट अँड विंडोज हाईट आपण इथे शो करतो फ्रॉम प्लिंथ लेवल. ओके. तर तेच प्रोजेक्शन आपण इथे घेतलेले आहे फ्रॉम प्लिंथ लेवल पासनं. अँड देन त्यानंतर इथे आपण नेक्स्ट स्लॅब थिकनेस आपण इथे शो केलेली आहे अकॉर्डिंग टू अवर ड्रॉइंग. देन नेक्स्ट इथे आपल्याला स्लॅब थिकनेस शो करायचे असतं. अकॉर्डिंग टू अवर ड्रॉइंग आपण इथे स्लॅब थिकनेस शो करतो. मीन्स 0.8 पास 0.9 टू 0.15 पर्यंत आपण इथे स्लॅब थिकनेस शो करतोय. नेक्स्ट तिथे पॅरापेट वॉल आपल्याला शो करायचे असतं. 0.8 टू 1 मीटर पर्यंत आपण इथे पॅरापेट वॉल शो करतोय. त्यासाठी आपण इथे फर्स्ट काय केलेलं आहे, लाईन कमांड घेऊन 0.8 ची लाईन इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. नेक्स्ट इथे या साइडला सुद्धा आपण 0.8 ची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. अँड ते ड्रॉ मध्ये जाऊन आर्क मध्ये 3 पॉइंट आर्क आपण इथे घेतलेली आहे. फर्स्ट पॉइंट एंड वॉलला इथे सिलेक्ट केलाय अँड देन सेकंड पॉइंट मिड पॉइंटला इथे सिलेक्ट केलाय अँड थर्ड पॉइंट एंड वॉल डिस्टन्सला आपण इथे सिलेक्ट केलाय आणि इथे ही आर्क ड्रॉ केलेली आहे. बघा ही मी सिलेक्ट करते. आणि जर तुम्हाला या आर्कला ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही माऊसनी याला ड्रॅग सुद्धा करू शकता खाली किंवा वरती. ओके. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नो मॅम. ओके. नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता की इथे आपली वॉल कट झालेली आहे. तर इथनं आपण जेव्हा बघायला स्टार्ट करतोय तर जी विंडोज आपल्याला इथे शो होत आहे त्या विंडोजचा सज्जा आपल्याला इथे विजिबल असणार. अँड देन नेक्स्ट आपल्याला डायरेक्टली इथे वॉल्स आपल्याला दिसतील. कट न झालेली वॉल्स इथे आपल्याला दिसणार. अँड देन अगेन कट झालेली वॉल्स आपल्याला इथे दिसणार. नेक्स्ट लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला डायनिंग रूमला जे डोअर आपण इथे दिलेलं आहे ते डोअर आपल्याला इथे शो होणार. देन अगेन इथे वॉल्स आपल्याला दिसणार. नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता की जी विंडो आपण इथे ड्रॉ केलेली आहे ती विंडो आपली कट झालेली नाहीये. इथे वॉल्सच कट झालेली आहे. सो इथे आपण वॉल्स कट झालेली शो करणार. देन जी विंडोज आहेत या विंडोजचे प्रोजेक्शन सुद्धा आपण घेऊन घेणार. ड्रॉ मध्ये जाऊन कन्स्ट्रक्शन लाईनचा यूज करून इथे प्रोजेक्शन आपण घेणार. ओके. देन अगेन इथे आपल्याला एकच विंडोज आपल्याला शो होणार. लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला इथे डोअर आपल्याला शो होणार. सो डायरेक्टली रेक्टँगल कमांड घेऊन इथे आपल्याला कलर्स विजिबल होत नाही त्यासाठी तुम्ही प्रॉपर्टीज मध्ये जाऊन कलर्स सुद्धा चेंज करू शकता. देन
त्यानंतर एलिव्हेशन मध्ये आपण ऑलरेडी एक विंडो ड्रॉ केलेली आहे, त्याला डायरेक्टली कॉपी करून तुम्ही खाली प्लेस करू शकता, किंवा इथे ऑलरेडी एक रेक्टेंगल क्रिएट झालेला आहे, त्यासाठी रेक्टेंगल कमांड घेऊन एंड टू एंड पॉइंट आपण डायरेक्टली जॉईन करून घेऊ शकतो. ओके, देन त्यानंतर ऑफसेट साठी शॉर्टकट ओ एंटर 0.05 चा आपण इथे ऑफसेट देणार, देन प्रेस एंटर, देन अगेन सिलेक्ट द ऑब्जेक्ट टू ऑफसेट. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि इनर साइडला प्लेस करायचंय. देन अगेन लाईन कमांड घेऊन जो इनर रेक्टेंगल आपला शो होतोय त्या रेक्टेंगलला मिड पॉइंट आपण इथे जॉईन करणार. ओके, देन त्यानंतर अगेन ऑफसेट कमांड घेणार. मॉडिफाय मध्ये जाऊन ऑफसेट कमांड आपण नेक्स्ट घेणार. ऑफसेट कमांड साठी शॉर्टकट ओ एंटर प्रेस करणार. And then they are asking for the specify the offset distance. Specify the offset distance. So 0.025 चा आपण इथे ऑफसेट देणार and again then press enter. Then select the offset and click on both sides. And then इथली जी मिडल लाईन्स आपण इथे जॉईन केलेली होती ती डायरेक्टली सिलेक्ट करून डिलीट करायची. देन नेक्स्ट आपल्याला इथे डोर शो होत आहे, सो आपण इथे डोर्स काढणार. त्यासाठी डायरेक्टली रेक्टेंगल कमांड घ्यायची आणि प्लिंथ डिस्टन्स वरनं इथे आपण 1,2.1 डिस्टन्स आपण इथे डोर शो करणार. अँड देन .1 चा ऑफसेट आपण देणार इथे. सो ऑफसेट साठी ओ एंटर 0.1 अँड देन प्रेस एंटर. सिलेक्ट द ऑब्जेक्ट and click on inner side. Okay, then again line command घेणार आणि inner side चे जे मिड पॉइंट आहेत ते डायरेक्टली आपण इथे जॉईन करणार. ओके, देन अगेन ऑफसेट कमांड घेणार. ऑफसेट कमांड साठी शॉर्टकट ओ एंटर, ऑफसेट डिस्टन्स 0.025 and then press enter. Select the offset and click on both sides. And then middle जी लाईन आहे ती डायरेक्टली सिलेक्ट करून त्याला डिलीट करायची. ओके, नेक्स्ट जे लाईन्स आपण इथे ऑलरेडी ड्रॉ म्हणजे प्रोजेक्शन साठी यूज केलेले आहेत त्या लाईन्स आपल्याला ट्रिम करून घ्यायच्या असतात. सो मॉडिफाय मध्ये जाऊन तुम्ही ट्रिम नावाची कमांड सुद्धा यूज करू शकतात, और ट्रिम साठी TR एंटर शॉर्टकट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. देन ऑब्जेक्ट टोटली सिलेक्ट करायचा अँड देन प्रेस एंटर. आणि जे प्रोजेक्शन साठी आपण लाईन्स घेतलेल्या होत्या त्या डायरेक्टली सिलेक्ट करून डिलीट करायच्या. जर तुम्हाला ट्रिम करणं होत नसेल तर ऑब्जेक्ट टोटली सिलेक्ट करून त्याला ट्रिम करायचं असतं. अँड ज्या लाईन्स ट्रिम कमांड करून डिलीट होत नाहीत त्या लाईन्स डायरेक्टली सिलेक्ट करून त्याला डिलीट करायचं असतं.
ओके. देन नेक्स्ट आपल्याला इथे फाउंडेशन डिटेल्स आपल्याला नेक्स्ट इथे शो करायची असतं. सो त्यासाठी आपण बाजूला इथे रेक्टँगल ड्रॉ करून घेणार. डायरेक्टली रेक्टँगल कमांड तिथे घ्यायची आणि 1.7 हॉरिझॉन्टल कॉमा 0.1 डिस्टन्स इथे आपण देणार. 1.7 बाय 0.1 चा रेक्टँगल फर्स्ट इथे ड्रॉ करून घ्यायचा. तुम्ही इथे जे आपण डायमेन्शन घेतलेले आहेत ते डायमेन्शन नोट डाऊन सुद्धा करून घ्या, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट कळेल. नेक्स्ट अगेन रेक्टँगल कमांड घ्यायचे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स 1.5 कॉमा 0.45 चा आपण इथे एक रेक्टँगल घेणार. अँड जे आपण फुटिंग शो करतोय आपली ती 1.5 मीटर पर्यंत आपण शो करत असतो. तर आपण फर्स्ट जो रेक्टँगल आहे तो आपण 0.1 चा दिलेला अँड देन सेकंड रेक्टँगल इज 0.45 चा आपण दिलेला. सो नेक्स्ट जो थर्ड रेक्टँगल आपण इथे शो करणार तो इथे 0.23 कॉमा 0.95 च इथे शो करणार अँड देन प्रेस एंटर. नेक्स्ट मॉडिफाय मध्ये जाऊन मूव नावाची कमांड घ्यायची आणि ह्या टोटली तिन्ही रेक्टँगलला आपल्याला इथे जॉईन करायचं अँड देन प्रेस एंटर. इथे मिड पॉइंट सिलेक्ट करायचं आणि या रेक्टँगलच्या मिड पॉइंटला याला डायरेक्टली जॉईन करायचं. अगेन सेम वे मूव कमांड घेणार, ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार, मिड पॉइंट तिथे डायरेक्टली जॉईन करून घेणार अँड देन मॉडिफाय मध्ये जाऊन पुन्हा कॉपी नावाची कमांड घेणार, टोटली ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार अँड देन प्रेस एंटर आणि इथला मिड पॉइंट सिलेक्ट करून और मिड पॉइंट सिलेक्ट करून और एनी अदर पॉइंट सिलेक्ट करून तुम्ही इथे डायरेक्टली याला प्लेस करून घेऊ शकता. सेक्शन मध्ये तुम्हाला आपल्याला फाउंडेशन डिटेल्स सुद्धा यामध्ये शो करायचे असतं. ओके. जे आपली इथे प्लिंथ लेवल आपण इथे शो केलेली आहे तर यामध्ये प्लिंथ डिस्टन्स वरनं खाली 0.02 ची आपण इथे टाइल्स साठी डिस्टन्स शो करणार. अगेन टेक अ ऑफसेट कमांड. फॉर ऑफसेट कमांड शॉर्टकट इज O enter. Then take a distance 0.02 and then press enter. ऑब्जेक्ट ला सिलेक्ट करणार आणि खालच्या साईडला इथे प्लेस करणार. तुम्ही इथे बघू शकता की किती शॉर्ट डिस्टन्स आलेला आहे. तर हे आपण डिस्टन्स टाइल्स साठी इथे प्लेस केलेला आहे. ओके. अँड देन अगेन ऑफसेट डिस्टन्स घेणार 0.075. एंटर फॉर सँड फिलिंग. टाइल्स डिस्टन्स वरनं खाली इकडे सँड फिलिंग साठी 0.075 चं डिस्टन्स आपण इथे प्लेस करणार. अँड देन पीसीसी साठी आपण इथे पुन्हा ऑफसेट 0.1
एंटर. इथे पीसीसी आपण प्लेस करणार. सॉरी, 0.1 और 0.4 सुद्धा तुम्ही इथे डायरेक्टली प्लेस करू शकता. आणि इथे खालच्या साईडला इथे आपण मुरुम प्लेस करणार. ओके, फर्स्ट याच्यात टाइल्स प्लेसिंग अँड सेकंड वन इज सँड प्लेसिंग, थर्ड वन इज मुरुम अँड लास्ट वन इज ग्रॅव्हल प्लेसिंग. सो जाऊन तुम्ही इथे ग्रेडियंट और हेचिंग मध्ये मधनं डायरेक्टली तुम्ही इथे मटेरियल सुद्धा प्लेस करू शकता. सो इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? इथपर्यंत समजलंय सर्वांना कसं ड्रॉ करायचं, फुटिंग वगैरे? कोणाला काही डाऊट आहे का इथपर्यंत? डाऊट असेल तर विचारून ma'am. घ्या. ओके, देन नेक्स्ट जे येतं आपलं इथे मटेरियल प्लेसिंग, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके, देन पुट अप युअर अटेंडन्स इन चॅट बॉक्स. हा, इथं वर तुम्ही सेक्शन टाकला, पण ते डोअर थोडस बॅक साईडला असतं ना, म्हणजे तिथलं जे डोअर आहे ना हा. ते नाही कधी नोट करायचं, हा, कारण ते डोअर तिथं असणार ना बॅक. तर तुम्ही इथे बघू शकता की जो आपण हा एरो जो आहे हा वरच्या साईडला इथे शो केलेला आहे. तर या साईडला आपल्याला जे आपलं शो होणार ते दिसणार. तर इथे तुम्ही बघू शकता की हे जे डायनिंग रूमचं जे डोअर आहे, हे इथनं जर आपण आपला सेक्शन पास होतोय तर फर्स्ट आपल्याला इथे डोअर दिसणार. पण ते थोडस बॅक साईड असतं, फक्त इलिव्हेशन मध्ये असतं. हा, एलिव्हेशन मध्ये तर आपल्याला ते म्हणजे इथेच आहे असं दिसणार ना. जरी ते खूप डिस्टन्स वर आहे तरी दूरनं तर आपल्याला ते दिसेल की इथेच आहे असं. त्यामुळे मग तिथे काही चेंजेस आहेत ना. हा. हा, those put up their attendance in chat box, they can leave. Those put up their attendance, they can leave.